नमस्कार. मॅक्स ओमन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. गेली 2 वर्ष आपण कोरोनाच्या 2 लाटा सहन केल्या आणि 2 लाटांमध्ये जगामध्ये लाखो लोकांची जीव गेली आणि आता दुसरी लाट संपते न संपते, थोडंफार देश उघडतो न उघडतो तोपर्यंत तिसरी लाट येऊन ठेपलेली आहे. केरळामध्ये तिसऱ्या लाटेची सुरुवात झालेलीच आहे. महाराष्ट्रात ती कधी येईल, कुठल्या क्षणी येईल हे देखील सांगता येत नाही. पण त्या संदर्भात सरकार आणि इतर सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या कामाला लागलेल्या. कोविडच्या संदर्भामध्ये जेव्हाही विषय येतो त्यावेळी सर्वात पहिल्यांदा चर्चा होते सिनियर सिटीजन, वयोवृद्ध माणसांची आणि लहान मुलांची. कारण ते सगळ्यात जास्त सर्वात पहिल्यांदा कोविडला बळी पडत असतात. कारण की लहान मुलांची आणि वयोवृद्ध असणाऱ्या माणसांची जी प्रतिकारक्षम शक्ती असते ती कमी असते आणि त्यामुळे त्यांना लवकर लागण होते. त्या काळात वृद्धापकाळाच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या रोगांनी शरीराची संगत केलेली असते आणि त्यातनं त्यांना मोठ्या प्रमाणात ते सिरियस होत असतात. त्यामुळे मागच्या 2 लाटांमध्ये सुद्धा आपण पाहिलं की 55+ असणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेले. त्यामुळे आम्ही तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर जागृतीसाठी आज विषय ज्याची चर्चा आपण करणार आहोत त्याचं वृद्ध आणि कोविड किंवा कोरोना पॅन्डेमिक या संदर्भातली तिसऱ्या लाटेच्या काळामध्ये काय नेमकी काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीनं वयोवृद्ध लोकांच्या संदर्भातल्या प्रश्नांना आपण त्यांचे शारीरिक प्रश्नांबरोबर मानसिक प्रश्न सुद्धा या काळात जे उद्भवतात त्या संदर्भात नेमकी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी या विषयाचे तज्ञ जे काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहेत अशा माधुरी तांबे आपल्या सोबत आहेत. माधुरी तांबेंच्या बद्दल सांगायचं म्हणजे त्या काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट असल्याबरोबर अनेक प्रकारच्या संघटनांच्या सोबत ते या संदर्भात काम करत असतात. आयकॉन नावाची एक महत्वाची संघटना जी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अशा ट्विटीसच्या माध्यमातून काम करते, त्यांची एक ती शाखा आहे, त्यातनं त्या सध्या काम करतात. मुलांमध्ये किंवा अंडर प्रिव्हिलेज गटांमध्ये असणाऱ्या मानसिक चिकित्सक म्हणून त्या काम करतात. मनोरुग्ण जी किंवा मानसिक स्वास्थ्य ज्यांचं बिघडलं असेल त्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये ते काम करत असतात. तर ताई, स्वागत आहे तुमचं. माधुरीजी, तुमचं याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आपण ह्या काळामध्ये आपण विचारतोय की सुरुवातीच्या काळामध्ये वृद्धांमध्ये कोविडची लागण जास्त होत असल्याने त्यांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्या वयात असलेल्या इतर शारीरिक आजार आणि कोविडची भीती यामुळे वृद्धांची अस्वस्थता आहे. तर या संदर्भात नेमकं आपण काय सांगू? जसं आपण बरोबर म्हणालात की पूर्वी असं दिसून येत होतं की वयोवृद्ध जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये या कोविडची जी लागण आहे हे खूप जास्त प्रमाणात होत होतं. त्यासोबत त्यांच्यामध्ये मृत्यूदरही जास्त होत होता आणि त्यामुळेच हा जो वयोगट आहे, वृद्धापकाळातला जो वयोगट आहे, यांना खूप असं एक वल्नरेबल ग्रुप म्हणून घोषित केलं गेलेलं, जिकडे मग वयोवृद्ध माणसांची खूप जास्त काळजी घेण्याचं किंवा त्यांना बाहेर न पडू देण्याचं सांगितलं गेलेलं. त्याच्यामुळेच असं बऱ्याचदा दिसून येत आहे की वयोवृद्ध माणसं जी आहेत ती अजूनच जास्त एकाकी होत गेली, अजूनच जास्त त्यांचा जो संपर्क होता बाहेरच्या जगाशी तो संपर्क अजूनच तुटला. आणि जसं आपण म्हणतोय की टाळेबंदी आली, लॉकडाऊन आलं आणि त्याच्यामुळे सगळीच लोक घरातून काम करू लागले. आणि हा जो चेंज होता हा वयोवृद्ध माणसांसाठी नवीन चेंज होता की एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र पाहणं, अगदी मग ते लहान मूल असो व मोठी माणसं असो, मुलं असो किंवा मुलगा असो, सून असो, जावाई असो, या सगळ्यांना एकत्र पाहणं हा त्यांच्यासाठी एक नवीन अनुभव होता. आणि त्याचसोबत त्यांच्यासोबत मिळतं जुळतं कसं राहायचं, त्यांच्या गरजा समजून घेऊन आपल्या गोष्टी कसं मांडायचं, हा एक समस्या त्यांनाही निर्माण होत होती. तसंच त्यासोबत जर पाहिलं तर जसं आपण म्हणतोय की कोविडच्या 2 लाटा येऊन गेल्या. पहिली जी लाट होती त्यात बराचसा भीती लोकांमध्ये होती की सगळं नवीन आहे, काय चाललंय माहिती नाहीये, असं खूप असं मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. दुसरी लाट
जिकडे आपल्याला वाटलं की थोडं आता सगळं सुरळीत चालणार आहे, तेवढा ती दुसरी लाट आली आणि बरोबर. आपली अनिश्चितता जी होती ती अजून जास्त वाढायला लागली. बरोबर. अस्वस्थता, उदासीनता हे अशा प्रकारचे परिणाम लोकांमध्ये जास्त दिसून आले. असंही दिसून आलंय की कोविडमध्ये ना सगळ्यात जास्त फोकस होता तो फक्त कोविडवर. पण वयोवृद्ध काळाचं म्हटलं तर त्यात बाकीच्याही खूप गरजा असतात. काही मानसिक आजार असतात, काही शारीरिक आजार असतात. जसं की अगदी डायबिटीज म्हणा, बीपी म्हणा, सांधेदुखी म्हणा, अशा खूपशा गोष्टी असतात, ज्या गोष्टी बरोबर. खूप नजरअंदाज होत गेल्या. लोकांमध्ये मला गोष्टी मिळतील की नाही, मी सुरक्षित राहीन की नाही, माझा पार्टनर, माझा जोडीदार सुरक्षित राहील की नाही, माझ्या घरातले सुरक्षित राहतील की नाही, अशी एक बरोबर. ना अनेक प्रकारची अशी चलबिचल मनामध्ये होताना दिसून येते. त्याचसोबत बऱ्याचदा असंही होतं की काही शारीरिक व्याधींमुळे किंवा मानसिक व्याधींमुळे वयोवृद्ध काळात आपल्याला कोणाची तरी गरज लागते किंवा एखाद्या केअरटेकर किंवा नर्सेसची गरज लागते. हा बरोबर. सगळ्यात मोठा प्रश्न होता, की ही गरज जी आहे, ती कशी भरून काढायची? कारण ती जी माणसं आहेत, ती माणसं तिथे अवेलेबल नव्हती. त्यांची अनुपस्थिती होत होती. सोबतच जेव्हा ते राहत होते, जे अवेलेबल होते, त्यांच्याकडून मदत घ्यायची का? त्यांना कोव्हिड झाला असेल, तर मला संसर्ग होईल का? आणि मला संसर्ग झाला, तर मी ह्यातून बाहेर पडेन का? अशी खूप सारी जी चिंता होती, ती लोकांना लागून राहिली होती. आणि त्याच्यामुळेच लोकांमध्ये खूप जास्त एकाकीपणा, खूप जास्त भीती, अस्वस्थता जी आहे ती अजूनच जास्त वाढीस लागली आहे. ओके. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जात असताना असं एक येते की याच्या संदर्भामध्ये एकट्या राहणाऱ्या वृद्धांमध्ये कोविडच्या सोबत इतर सुद्धा काही आजारांच्या काळजीचं वातावरण त्यांच्याकडे असतं की अचानक काही परिस्थिती उद्भवली तर कोण धावून येईल अशी भीती त्यांना सातत्याने वाटत असते. तर तुमचा काय त्या संदर्भातला अनुभव आहे? बरोबर. अगदीच बरोबर. जसं आपण म्हणतोय, की काही शारीरिक आजार किंवा मानसिक आजार असे असतात, जिथे आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं, या वयोगटात. आणि त्याच्यामुळे जर मी एकटं आपण राहतोय, आपल्यासोबत जर आपल्यासोबत आपला परिवार नाही आहे, कुटुंब नाही आहे किंवा ते काही अंतरावर राहतायत किंवा मला जी केअरटेकर हवी आहे, ती केअरटेकर अवेलेबल नाहीये. तर ही बरोबर. भीती खूप जास्त प्रमाणात वाढायला लागते. इथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की जेव्हा मनामध्ये ना अशी भीती येते, अस्वस्थता वाढायला लागते, नकारात्मक विचार येतात ना, तेव्हा खूपदा ना आपलं लक्ष फक्त त्या गोष्टींवर जातं, ज्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत. बरोबर. म्हणजेच आता मला जर कोविड झाला, तर माझं काहीच होऊ शकणार नाही. मला असंच राहावं लागेल का? मी हॉस्पिटलला पोहोचू शकेन का? अशी सतत आपल्या मनामध्ये विचार येतात. हम्म. आवश्यक आहे, की जेव्हा असे आपल्या मनामध्ये विचार येतील, तेव्हा अशा काही बाबी ज्या नक्की अशा ज्या बाबी आहेत, ज्या आपल्या आवाक्यात आहेत, ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, त्या बाबींचाही थोडा विचार करावा. जसं की आता जर मला कोविड सिच्युएशन जाणवते. टाळेबंदी होतेय किंवा टाळेबंदी होण्याचा मला जर थोडंसं चान्सेस वाटतायत. तर मला कुठल्या-कुठल्या गोष्टींची गरज लागू शकते? काय-काय गोष्टींचा सपोर्ट मला लागू शकतो? कसला आधार मला लागू शकतो? आणि तो आधार मला नेमका कुठून भेटेल? हम्म. जसं की जर एखादी गोष्ट हवी आहे, तर मला माझ्या मुलांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, की मला माझ्या शेजाऱ्यांपर्यंत जाणं आवश्यक आहे? नातेवाईक आहेत का? किंवा अजून कोणी एन-जी-ओज आहेत का, जे मला मदत करू शकतील? किंवा पोलिस आहेत का? एम्ब्युलन्स आहेत का? तर ह्यांची एक आपण यादी स्वतःकडे बनवून ठेवू शकतो. जेव्हा आपण अशा प्रकारची यादी बनवून ठेवतो, तेव्हा आपल्याला त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काय-काय साधन सामुग्री आहे, हे लक्षात येतं. आणि जेव्हा आपण असं फील करतो, की ही सिच्युएशन माझ्या कंट्रोलमध्ये आहे, या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत, तेव्हा आपला आत्मविश्वास जास्त वाढीस लागतो. हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे, की आपलं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे एकमेकांबरोबर खूप जास्त प्रमाणात निगडीत असतं. जसं की आपण पाहिलं की खूपदा असं असं दिसून येतं, की जेव्हा आपल्याला एखादा शारीरिक आजार झालाय, हं, आणि त्यावेळी जर आपलं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल, आपण चांगल्या प्रकारचा सपोर्ट घेतला लोकांकडून, तर त्या शारीरिक आजारावर मात करण्याची आपली जी आपलं जे प्रमाण आहे ते वाढीस लागतं. तर जरुरी आहे, की आपण आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी काय करू शकतो ह्याच्याकडेही थोडंसं लक्ष देणं. बरोबर.
मानसिक स्वास्थ्याकडे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. दुसरा एक प्रश्न असा उपस्थित होतो की म्हणजे वयस्कर लोकांच्या संदर्भामध्ये, की त्यांच्या सोबतचा जो जोडीदार आहे किंवा त्यांचा संपर्क समजा तुटला तर खूपदा ते अस्वस्थ होतात, त्यांच्यामध्ये मानसिक ताण निर्माण होतो. तर असा जर मानसिक ताण एखाद्या वयोवृद्ध किंवा सिनियर सिटीजन्स मध्ये निर्माण झाला तर त्याने त्याचं कशा पद्धतीनं समतोल साधावा, कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे? नक्कीच. सो जसं आपण म्हणाला की जर जोडीदाराबरोबर आपला संपर्क तुटला, पहिली डोक्यात येणारी गोष्ट म्हणजे माझा जोडीदार ठीक तर आहे ना, किंवा अगदी आपलं मूल जरी असेल तर लांब आहे आणि संपर्क तुटलाय तर पहिल्या डोक्यात येणारा विचार असतो की त्याला कोविडचा झाला नसेल ना, किंवा त्याच्याकडे काही रिसोर्सेस तर अवेलेबल आहेत ना जे त्याला मदत करू शकतील या परिस्थितीमध्ये. अशा परिस्थितीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे जाणून घ्या की तुम्हाला मनामध्ये येणारे जे विचार आहेत त्यांची खरं होण्याची शक्यता किती आहे. जेव्हा आपण हे थोडंसं प्रमाण बघतो तेव्हा आपल्याला त्या नकारात्मक जे विचार आहेत त्यांना कंट्रोल करायला मदत मिळते. जर तुम्हाला वाटतंय, तुम्ही स्वतःला विचारा की किती चान्सेस आहेत की ते घराच्या बाहेर पडत होते, किती चान्सेस आहेत की ते इतरांच्या संपर्कात येत होते, किती चान्सेस आहेत त्यांना कोविड होण्याचे, आणि कोविड झाला तरी त्यांच्याकडे किती चान्सेस आहेत मेडिकल फॅसिलिटीज घेण्याचे, वैद्यकीय सुविधा घेण्याचे. दुसरी गोष्ट की जर संपर्क तुटतोय तर या परिस्थितीमध्ये एक व्यक्ती म्हणून, जोडीदार म्हणून किंवा पालक म्हणून मी काय करू शकते. जेव्हा आपण ह्या गोष्टींचा विचार करू तेव्हा आपल्याला जास्त कंट्रोल जाणवतो. मग तुम्ही त्यांच्याशी कसा संपर्क साधू शकता, काय गोष्टी असू शकतात. जर त्यांच्याशी तुमचा डिरेक्ट संपर्क नाही होत आहे तर तुम्ही अजून संपर्क साधू शकता का, म्हणजे मग त्यांचे मित्रमंडळी किंवा आजूबाजूला राहणारी लोक ह्यांच्याशी तुम्ही थोडी चर्चा करू शकता का. अशा प्रकारे आपण या सिच्युएशन्सना आपण हाताळू शकतो. एकंदरीत ते जेव्हा त्यांचा जवळच्या माणसाशी संपर्क तुटला त्याबद्दल तर माधुरी तांबे यांनी सांगितलं. पण असा एक प्रश्न येतो की आता तुम्ही जसं म्हणालात की बाबा आता पॅन्डेमिकमुळे बरेचशी लोक घरात आहेत आणि त्यामुळे जो ताण यांच्याकडे म्हणजे वृद्धांकडे सगळ्यांना लक्ष द्यायला पण वेळ नसतं किंवा एकाकी असतात. तर यावेळेस त्यांची जी नातवंड आहेत किंवा हे आहेत तर त्यांच्या माध्यमातून काही त्यांना रिलीफ किंवा त्यांच्या संदर्भात संवाद साधून काही त्याचा फायदा होऊ शकतो का? नक्कीच नक्कीच. जसं आपण म्हणालो की ह्या सोशल डिस्टन्सिंग, शारीरिक अंतर जे आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा ना वयोवृद्ध माणसं त्यांची जी संपर्कातील लोक होते किंवा त्यांचा जो मित्र परिवार होता जो आधीच खूप कमी होता तो अजूनच दुरावला गेलेला आहे. तर आवश्यक आहे हे पाहणं की कसं आपण एक नवीन सोशल लाईफ सुरू करू शकतो. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, त्याला इतरांशी बोलणं, इतरांसोबत राहणं, इतरांचा आधार या गोष्टींची खूप जास्त गरज असते. तर मग आपण बघू शकतो की आपल्या घरातली जी व्यक्ती आहे त्यांच्याशी आपण कशा प्रकारे हा संबंध थोडा अजून वाढवू शकतो. मग अगदी तुम्ही लहान मुलांशी खेळू शकता का, तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमच्या शारीरिक आरोग्याला आणि मानसिक आरोग्याला लक्षात घेता कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्यांच्यासोबत करू शकता. तर अशा गोष्टींची एक आपण यादी तयार करू शकतो. त्याचसोबत तुमच्या घरातल्यांबरोबर असं काही दैनंदिन आयुष्यात काही कृती करू शकता का, जसं की संध्याकाळी लोकांनी एकत्र जेवणं किंवा सकाळी सगळ्यांनी एकत्र मिळून प्रार्थना करणं किंवा साधं मेडिटेशन करणं. या जेव्हा आपण आपल्या ग्रुप बरोबर करतो, आपल्या समूहातल्या लोकांबरोबर करतो तेव्हा एकत्रितपणाची जी भावना असते, जी बॉन्डिंग असतं ते बॉन्डिंग वाढायला अजूनच जास्त मदत मिळत असते. बरोबर. एक प्रश्न उपस्थित होतोय की कुठलाही कोविड झाला किंवा कुठलाही आजार झाला तर आपण म्हणजे पॅन्डेमिक मध्ये आहोत तर लोक डॉक्टरकडे पटकन जातात, पण मानसोपचार तज्ञाकडे जात असताना म्हणजे फक्त वेडा वगैरे झटके वगैरे येत आहेत का, अशा वेळीच फक्त लोक जातात. तर मानसोपचार तज्ञ ह्या कोविड काळामुळे ह्या वयोवृद्ध नागरिकांना कशा पद्धतीचा मदत करू शकतो आणि त्यातनं बाहेर काढू शकतो असं एक. नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही हा खूपच महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. असं आपल्या समाजात अजूनही एक धारणा आहे की मानसोपचार तज्ञ
किंवा मानसशास्त्रज्ञ ही लोक आहेत ती फक्त त्या लोकांना मदत करतात ज्यांना काहीच समजत नाही, ज्यांना गोष्टी जमतच नाही, मानसिकरित्या त्यांचं खूपच खालावलेलं स्वास्थ्य आहे, किंवा जर एखाद्याला ना डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया असे मोठे मोठे आजार असले तरच या लोकांकडे जाणं आवश्यक असतं. आवश्यक आहे हे समजून घेणं की आपल्या प्रत्येकाला ना वेगवेगळ्या भावना जाणवत असतात. जशी परिस्थिती तसे आपल्याला भावना जाणवतात. किंवा कधी कधी असं असतं की आपल्या आयुष्यात पूर्वी काहीतरी तणाव घडून गेला आहे, काहीतरी अशा गोष्टी घडल्या ज्याचा त्रास आपल्याला आत्ताही जाणवतो. जसं की समजा कोणाबरोबर कधी हिंसा झाली असेल किंवा कोणासोबत जर कोणाची जवळची व्यक्तीचं निधन झालं असेल, हे असे मोठे मोठे जे प्रसंग असतात त्या प्रसंगाचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर खूप जास्त परिणाम दिसून येतो. मग हे परिणाम कधी कधी दिसून येतात आपल्या वागण्यातून, जिथे आपल्याला लोकांशी बोलावंसं वाटत नाही, शांत बसावंसं वाटतं, काहीच गोष्टी एन्जॉय करता येत नाही, खूप उदासीन वाटायला लागतं, असं वाटतं की माझ्याकडे ना ताकदच नाहीये, मला काहीच करता येत नाहीये असं वाटू लागतं. किंवा कधी कधी असं होतं की भूक लागत नाही, झोप लागत नाही, शारीरिक संबंधांमध्ये लोकांना इंटरेस्ट वाटत नाही. किंवा कधी कधी असं होतं की आपल्याला ना अशा काही शारीरिक दुखणी जाणवतात, आणि जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर टेस्ट करतात, ते तर म्हणतात अरे काहीच नाहीये, तुम्ही अगदी व्यवस्थित फिट आहात, आणि याचं कारण कदाचित तुमचा स्ट्रेस असेल. तर आवश्यक आहे सगळ्यात पहिलं की आपल्याला जर काही तणाव जाणवतोय, हा तणाव आपण स्वीकारा. जेवढं आपण याला स्वीकारू तेवढं जास्त यासाठी आपण पावलं उचलू. त्यानंतर जर तुम्हाला तणाव जाणवतोय, सर्वप्रथम विचार करा की एक्झॅक्टली काय गोष्टी होत आहेत, कुठल्या गोष्टींमुळे तणाव जाणवतोय, आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही एखाद्या समुपदेशकाशी बोलू शकता, तुम्ही मानसशास्त्रज्ञाशी बोलू शकता. आजकाल अशा काही हेल्पलाईन्सही आहेत ज्या अशा प्रकारचे समुपदेशन देतात, जिकडे तुम्ही तुमच्या मनातली कुठलीही भावना, मग ती अगदी चांगली असो वा वाईट असो, ती कुठलीही भावना, कुठलेही विचार अगदी तुम्ही निसंकोचपणे त्यांच्याशी मांडू शकता, आणि ते मानसशास्त्रज्ञ, ते समुपदेशक तुम्हाला तुमच्या समस्या कशा हाताळू शकता या विषयावर तुमच्याशी संवाद साधतील. बरोबर, अतिशय चांगली माहिती तुम्ही दिली आहे. दुसरा एक असा एक प्रश्न उपस्थित होतो की तुम्ही कुटुंबाच्या बद्दल सांगितलं, नातवांच्या संदर्भात सांगितलं, वैयक्तिक सांगितलं, पण आपण मनुष्य हा समाजशील प्राणी, आणि हा समाजशील प्राणी जेव्हा करतो तर आपल्या आजूबाजूला अनेक वयोवृद्ध लोक राहत असतात की ज्यांचा आपला परिचय असतो पण आपण खूप जवळीक असत नाही, आणि आपल्याला माहिती पण असतं की हे कुटुंब किंवा हे आजी आजोबा एकटे राहत आहेत. आणि पॅन्डेमिकच्या काळामध्ये समाज म्हणून आणि सामाजिक कर्तव्य म्हणून, समाज म्हणून आपण नेमकं काय करू शकतो त्यांच्यासाठी? तुम्ही मानसशास्त्राच्या तज्ञ आहात, तर एक समाज म्हणून आपण नेमकं काय करू शकतो त्यांच्यासाठी? नक्कीच. जर तुम्हाला असं जाणवतंय की कोणी व्यक्ती अशा त्रासातून जाते, एस्पेशली जर कोविड संबंधातून जर तणाव जाणवतोय, तर त्यांच्याशी थोडंसं आपण संवाद साधू शकतो. त्यांना जर तुम्हाला असं काही दिसून येतंय की काही बदल घडून येत आहेत, तर त्या बदलावांविषयी तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. बऱ्याचदा ना हेल्पलाईनवर काम करताना आमचा असा अनुभव आहे की लोक बोलतात मला ना खूप त्रास होतोय, मला कोणाशी तरी बोलावंसं वाटतं, पण माझ्याकडे बोलायला कोणी अशी जागाच नाहीये जिकडे मी मोकळेपणाने बोलू शकेन, किंवा मला लोक आहेत बोलायला पण मला माहितीये की मी त्यांच्याशी बोलल्यावर ना माझ्या पाठून खूप काही गोष्टी बोलल्या जातील, अशी भीती लोकांमध्ये असते. तर आपण मग असा प्रयत्न करू शकतो की कसं आपण लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक जागा निर्माण करू शकतो, आणि त्यांना काय गरज आहे त्या गरजा लक्षात घेऊन आपण त्यांची मदत केली पाहिजे. असं होऊ शकतं की मला वाटेल की समोरच्या व्यक्तीची एक गरज आहे, पण जरुरी नाहीये की त्या व्यक्तीला त्याच मदतीची गरज आहे. त्या व्यक्तीशी संपर्क साधूनच आपल्याला चांगलं करू शकतं की एक्झॅक्टली कशाची त्यांना गरज आहे. कधी कधी असंही होऊ शकतं की ती व्यक्ती त्यावेळी मदत घेण्यासाठी तयार नाहीये, त्यांना थोड्या वेळेची गरज आहे, तर तो वेळ आपण त्यांना द्यावा. पण आपण त्यांना सांगू शकतो की तुम्हाला जेव्हा वाटेल की तुम्हाला मदत हवी आहे, मी इथे अवेलेबल आहे. म्हणजेच मग आपण त्यांना आश्वासन देतोय की तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा, मी अवेलेबल आहे. बरोबर. धन्यवाद माधुरी तांबेजी, तुम्ही अतिशय चांगली माहिती ही आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. त्यांच्या मनात अशाच सगळ्या
शंका ज्या होत्या त्या आम्ही तुमच्याशी शेअर केल्या आणि तुम्हाला विचारल्या. तुम्ही अतिशय सखोल अशी माहिती दिली. तर ह्या होत्या माधुरी तांबेजी, ज्या आयकॉल या नावाच्या संस्थेशी संबंधित आहे, जी मानसोपचार क्षेत्रामध्ये काम करते. आणि तुम्हाला कोविडच्या काळामध्ये तुमच्या आजूबाजूला असे काही वृद्ध असतील किंवा काय असतील, तर त्यांच्या कुटुंबाची जशी जबाबदारी आहे तशी आपली सुद्धा जबाबदारी आहे, की कधी असा वृद्ध कुटुंब तुम्हाला एकटेपणात दिसलं तर त्यांच्याशी हसून बोला, त्यांची विचारपूस करा, त्यांना काका म्हणून हाक मारून कशी आहे तुमची तब्येत असं जरी बोललं तरी आपण अजून समाजामध्ये आयडेंटिफायबल आहोत, आपल्याला लोक विचारतात, अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये येऊ शकते. त्यांना त्यांच्यासाठी कधी काही खाऊ घेऊन जा. कुटुंबात तुमच्या कोणी वृद्ध असेल तर त्याच्यासाठी एक 5-10 मिनिटं वेळ काढून बसा त्यांच्यासोबत, त्यांच्याशी बोला. कारण की त्यांनी कधीतरी कर्तृत्व केलेलं असतं म्हणून आज आपण जे काही सुख उपभोगत असतो, ज्या काही गोष्टी करत असतो ते आपण त्यांची ती म्हणजे मेहनत असते, त्यांचे जे कष्ट असतात, त्यांचा त्याग असतो म्हणून आपण या स्टेजवर आलो असतो आणि उद्या आपण सुद्धा त्यांच्या स्टेजमध्ये कधीतरी जाणार असतो. त्यामुळे कोविडच्या काळामध्ये अशा प्रकारच्या वृद्धांची कशा पद्धतीनं काळजी घ्यावी हे मॅक्स वुमननी खास तुमच्यासाठी हा संवाद साधला. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स वुमन. धन्यवाद.